सर्वांना नमस्कार. मला एवढा मोठा सरप्राईज दिला त्याच्यासाठी माझ्या सगळ्या मुलांना, माझ्या परिवारांना खूप खूप धन्यवाद. मला एकदम अचानक पाहून एवढा माझ्या डोळ्यात अश्रू आले का मी सांगू शकत नाही. मी म्हणजे जेव्हा तुम्ही फोटो काढा म्हटलं ना, माझं म्हणजे मन राहिलं नाही का म्हणजे एवढं मोठं सरप्राईज देईल म्हणून मला एवढंसं सुद्धा माहित नव्हतं, आम्हाला कल्पना सुद्धा नव्हती. नमस्कार. आपला देवीला अभिवादन करू. कळत न कळत 22 नोव्हेंबर 2025चा माझा 25वा ॲनिव्हर्सरी होतो. पण आम्ही 15 दिवसापासून माझा पुतण्या म्हणजेच मोठे भावाचे रोहित आणि कैलान यांच्या लग्नामुळे आम्ही व्यस्त होतो. पण आम्हाला कल्पना नव्हती की आमचा 25चा सरप्राईज एवढा मोठा येईल. मी त्यांचे परिवारातल्या माझ्या मुलांचा आणि परिवारांचा मी मनापासून शब्द नाही असं मी सांगू शकत नाही. तरी पण वेळात वेळ काढून त्यांनी खूप मोठा कार्यक्रम साजरा केला आणि रात्रीच आम्ही एवढा 15 दिवसाचा धावपळीचा कार्यक्रम रात्रीच आम्ही रात्री आलो आणि सकाळी आम्ही 8 वाजेपर्यंत झोपून सुटलो नव्हतो. पण अचानक नवीन जोडपं म्हणजेच आमचे मृणाली आणि आमचे रुही अचानक 12 वाजता माझ्या घरी आले. सरप्राईज काका म्हणत आले. आम्ही आश्चर्यचकित झालो. का बरं? आम्हाला काही कल्पनाच नव्हती ना, कारण आमचं होतं 8 दिवसात. तरी पण ते आले. त्याच्यानंतर हळूहळू मोठे बंधू आले, लहान भाऊ आले, माझे मित्र प्रशांत आणि सगळेच आले. म्हटलं काय झालं, काही आम्हाला कळेनाच. काहीच खरं सांगतो मी, आम्हाला काहीच कल्पना नव्हती. आम्ही 1 महिन्यापासून धावपळ करत आहोत, पण याचा कल्पनाच नव्हती का सरप्राईज करेल म्हणून. आमची मुलं एवढे मोठा सरप्राईज करतात आम्ही विचार करू शकलो नाही. तरी पण त्यांनी एवढा मोठा सरप्राईज दिला. माझ्या परिवाराने माझ्या मुलांचा मी हृदयपूर्वक त्यांचा धन्यवाद करतो आणि आलेल्या पाहुण्याला मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आले आणि धन्यवाद. सगळ्यांना थँक्यू. माझे कझिन्स, माझी फॅमिली, मावशी, आजी सगळ्यांना थँक्यू म्हणजे या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी. फर्स्ट ऑफ ऑल 25th अॅनिव्हर्सरी सगळ्यांसाठी महत्त्वाचा दिवस असते, राईट. आणि 22nd आम्ही ट्रेनमध्ये ट्रॅव्हल करत होतो आणि त्यांचं सेलिब्रेशन नाही झालं होतं. तर ते मला कुठे ना कुठे खटकलं होतं की यार म्हणजे पाहायला पाहिजे होतं म्हणून आज दिवस काढून आम्ही सगळे कझिन्स एकत्र आहोत आणि फक्त रिधी नाही आहे आमच्यामधली. आणि म्हणून आज सेलिब्रेट करताना थँक्स टू देम फॉर म्हणजे सगळ्या गोष्टीसाठी थँक्यू. मी यावर्षी CA झाली आणि 25th अॅनिव्हर्सरी यापेक्षा मोठं वर्ष काय असू शकतं ना. आणि थँक्स टू देम. जे काही आहे मी आणि हर्ष सगळे त्यांच्यामुळेच आहे. थँक्यू सो मच.